चित्ती नाही आस, त्याचा पांडुरंग दास. ज्याच्या चित्तात नाही आस, त्याचा झाला पांडुरंग दास. चित्तातली आशा संपली पाहिजे. हो सर्व सुखाची आशा जन्म गेला, क्षण एक मुक्ती यत्न नाही केला. आज मला वाटतंय जसं जसं वय होईल तसं तसं आशा कमी झाली पाहिजे. पण बऱ्याच माणसाचे जसं जसं वय होईल तसं तसं आशा जरा जास्तच वाढती हो. हे म्हातारी माणसं रिकामी बाटलीसुद्धा रस्त्याला पडू देत नाहीत, घरी घेऊन येतात. काय करायचं तुम्हाला आता? आशा कधी कधी कमी झाली पाहिजे हो, कमी होत नाही. आणि हे म्हणणं सोपं आहे, करणं अवघड आहे. आता कीर्तन सुटल्या तुम्हाला घराकडे जाताना जर 2 मूर्त्या सापडल्या, एक रामाची आणि एक रावणाची, कोणती घेतान? हा, रामाची. पण रामाची पितळाची आणि रावणाची सोन्याची. आता हा याला म्हणायचं बोल बोलता वाटे सोपे विठाला. अहो खऱ्या भक्ताचं लक्षणच आहे, गेले आशा पास निवारो निवारो, गेले आशा पास निवारो निवारो, गेले आशा पास निवारो निवारो, गेले आशा पास से जाना जे देही उदास, आणि गेले आशा पास. आशा संपली पाहिजे जीवनातली. आणि ज्याच्या जीवनामध्ये आशेचे बांधले, आणि तुका म्हणे वाया गेले. आशाबद्ध तो एक जगाचा दास म्हणले तुकोबार आहे. आणि याच्या पलीकडे थोडं सोपं सांगू का? ज्याच्या जीवनामध्ये आशा आहे तो कीर्तनकार जरी असला तरी त्याचे शब्द समाजाला लागत नाहीत. आशाबद्ध वक्ता अंधाक श्रोत्याची चित्ता. ज्याच्या जीवनात आशा नाही त्याचे शब्द अंतःकरणाला श्रोत्यांच्या लागतात. पण वक्ता तसा पाहिजे, आमच्या राऊत बाबासारखा पाहिजे. बरेच आज महाराष्ट्रामध्ये महात्मेत महाराज यांचे शब्द अंतःकरणाला का लागतात, त्यांना हे प्रमाण लागू शकतं. आशाबद्ध वक्ता अंधाक श्रोत्याची अचित्ता. सहज एखाद्या माणसाला यांनी उपदेश केला, सहज बोलणे हित उपदेश, त्या माणसाचं कल्याण झालं. का झालं? त्याचं कारण आहे चित्ती नाही तुम्हाला भक्त म्हणावे तायासी निळोबारायचं प्रमाण जे न गुंते आशापाशी. आणि आशांनी जर एखाद्याला उपदेश केला तर त्याचं कल्याण होतं. कसं होतंय? थोडा सक्त सजत्यांच्या ऐकता गोष्टी परमार्थ पोटी दृढावे, परमार्थ पोटी दृढावे, परमार्थ पोटी दृढावे.
करता गोष्टी आणि परमार्थ पोटी दृढावे. ऐका ना, जगद्गुरु तुकोबारांच्या काळातला थोडासा इतिहास सांगतो 5 मिनिटात. म्हणजे आशाबद्ध वक्त्याचा उपदेश कसा होतो आणि कसे माणसं बदलतात. तुकोबाराच्या काळामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये खेड तालुका आहे. आता राजगुरुनगर म्हणायला लागलीत, कारण राजगुरू त्या गावचे देशभक्त होऊन गेले. आणि त्या खेडच्या पश्चिम दिशेला एक कडूस नावाचं गाव आहे. कोणतं? कडूस. आणि त्या कडूस नावाच्या गावामध्ये तुकोबारांच्या काळामध्ये एक व्यक्ती राहत होते. त्या व्यक्तीचं नाव आहे गंगाराम पंत मवाळ. काय? गंगाराम पंत मवाळ. शेतकरी माणूस होता. आले भागा ते करीतो, तुझे नाम उच्चारितो, आपली शेती भले आपण भले, असं गंगाराम पंताचं जीवन होतं. पण गंगाराम पंताकडे एक म्हैस होती, दुभती म्हैस. म्हैस एवढं दूध द्यायची. गंगाराम पंताचा अख्खा संसार त्या म्हशीवर चालायचा. पण योगायोगाने एक दिवशी असं घडलं, ती म्हैसच हरवली. आता सुटून गेली का कोण सोडून दिली का हरवली पता नाही, पण हरवली एवढं नक्की. आता दुभती म्हैस हरवली. कुठं गेली असेल म्हैस? उन्हाळ्याचे दिवस आहे, चैत्र महिना आहे. म्हैस कुठं गेली असेल? म्हैस कुठं गेली असेल? गंगाराम पंत शोध घेऊ लागले. कुठं? परिसरामध्ये. उन्हाळ्याचे दिवस आहेत. आता मग शोध घेता घेता 2-3 दिवस झाले. आणि मग गंगाराम पंताच्या लक्षात आलं, ज्ञानेश्वरीची एक ववी लक्षात आली. म्हणली कोणती? हिरव्या चारे भांबावे पशु. हिरवा चारा दिसल्याच्या नंतर पशु भांबावतात. मग हिरवा चारा कुठं असेल? ते पंचक्रोशीत पाहू लागले. कोणाचा कडूळ खायला आलेला आहे का? कोण मका पेरलेली आहे का? आणि मग पाहता पाहता त्यांची नजर भंडाऱ्या डोंगरावर गेली. आणि भंडाऱ्या डोंगराची दाट हिरवीगार झाडी त्यांनी पाहिली. आणि मग त्यांच्या लक्षात आलं, आपण सगळं पाहिलं पण भंडारा डोंगर पाहिला नाही. मग आपली म्हैस त्या भंडाऱ्या डोंगरावर तर गेली नसल, जाऊ दे म्हणले, पाहायला काय हरकत आहे. आणि मग गंगाराम पंत मवाळ पायी पायी भंडाऱ्या डोंगरावर आले. भंडाऱ्या डोंगरावर आल्याच्या नंतर म्हैस दिसली नाही. मग एका झाडाखाली बसून एक साधू भजन करू लागले. त्या साधूचं नाव आहे श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय महाराज. तुकोबारायचं भजन सुरू आहे झाडाखाली. तुका म्हणे आम्हा एकांताचा वास, ब्रह्मी ब्रह्मरस शिव सदा. वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे. वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे. पक्षी सुस्वरे आळवीती. वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे. वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे. तुकोबारायचं भजन आहे, एकांतात भजन आहे. आणि हा साधक तिथे गेला. तिथे गेल्याच्या नंतर त्यानं विचार केला, म्हैस दिसली नाही. कोणीतरी साधू एक भजन करायलेत. कुठले महाराज असतील? असू द्या म्हणला, कुठले का असं ना. महाराजालाच आपण विचारू, तुम्ही म्हैस पाहिली का? महाराजापाशी गेला. आता महाराज देहावरच नाहीत. नाठवोनी देह पायाचे चिंतन. देहावर नाहीत महाराज. महाराजापाशी गेला. ओ महाराज, ओ महाराज. महाराज देहावर आले. महाराजाला वाटलं कोणीतरी साधक आहे, देवाच्या प्राप्तीकरता साधना करत असावा. याच्या साधनेत बाधा आली म्हणून आपल्यापर्यंत आलाय, मदत करायला काय हरकत आहे. महाराज देहावर आले. आणि महाराज म्हणले, बा साधका, तुझ्या साधनेत काही बाधा आली का रे? ते म्हणला, बा साधका, साधनेत बाधा? हे असं काय बोलायला लागले महाराज? मग कशा करता आलास? ते म्हणला, महाराज 4-5 दिवस झालं म्हैस पळून गेली. म्हणला, कुठं गेली माहिती नाही. इथं आलो, तुम्ही दिसलात, मला वाटलं तुम्हालाच विचारावं, तुम्ही म्हैस पाहिली का? महाराजानं डोक्याला हाणून घेतलं. महाराज म्हणले, मला वाटलं हे देवाचं विचारायला आला असं. मला काय विचारायले? म्हैस. महाराज म्हणले, भल्याग्रस्ता, मी काय म्हैस पाहण्यासाठी डोंगरावर आलो का रे? आणि मला म्हशीच पाहायच्या असत्या तर काय देवगावात कमी होत्या का? अरे मी म्हैस पाहण्यासाठी नाही, मी देव पाहण्यासाठी या डोंगरावर आलो. आणि तुला सांगतो भल्याग्रस्ता, मानवी जीवन हे म्हैस पाहण्यासाठी नाही रे.
मानवी जीवन हे देव पाहण्यासाठी आहे. अरे एवढा घामाघूम झालास, एवढा म्हशीच्या पाठीमागं लागलास, जेवढा म्हशीच्या पाठीमागं लागलास तेवढा देवाच्या पाठीमागं लागला असतास तर तुला देव समोर भेटला असता. आतापर्यंत म्हशीच्या पाठीमागं लागलास, इथून पुढं देवाच्या पाठीमागं लाग, तुला देव भेटल. देव पहावया गरीब सायास, करीव सायास, देव पाहावया करीव सायास, करीव सायास. नधरी आस, नधरी आस नाशिवंत, नधरी आस, नधरी आस नाशिवंत. देव पहावया करीवो सायास, न धरी हे आस नाशिवंत. अरे इथून पुढे देवाच्या प्राप्ती करता प्रयत्न कर. म्हैस प्राप्त करण्यासाठी काय प्रयत्न करतोस? त्याला थोडासा राग आला. ते म्हणला, महाराज माझा प्रश्न कळालाय का तुम्हाला? मी काय म्हणायला लागलो, तुम्ही काय म्हणायला लागले? देवाच्या प्राप्ती करता प्रयत्न कर, म्हैस काय पाहतोस हे मला कळत आहे म्हणला. एक सांगा, तुम्ही म्हैस पाहिली का? हो म्हणा, नाही तर नाही म्हणा. हो म्हणला तर पुढं जाईल, नाही म्हणला तर मागं जाईल. तुम्ही दुसरंच भुसकट नाही लागले म्हणला. म्हैस पाहिली का सांगा. महाराज म्हणले, गिराईक जरा खट्याळच दिसायला लागले, पण काय करावं म्हणले, आपल्यापर्यंत आलंय. पण देवाचं याला सांगायला जावं तर देव याच्या डोक्यात शिरत नाही. देव का डोक्यात शिरत नाही? याच्या डोक्यात म्हैस आहे म्हणून याच्या डोक्यात देव शिरत. याच्या डोक्यात देव शिरवायचा असेल तर याच्या डोक्यातली अगोदर म्हैस काढणं गरजेचं आहे, तेव्हा त्याच्या डोक्यात देव. बऱ्याच जणांच्या डोसक्यातून म्हशीच जात नाहीत. कीर्तनात बसले तरी मसडा जात नाही. म्हशीची पेंट, म्हशीचं दूध आणि म्हशीची जिंदगी गेली त्या म्हशीच्या पाठीमागं. कधी आळंदी नाही, कधी पंढरपूर नाही, त्याच्यात आणि हलगटात काहीच फरक नाही. विठाला वामन भाऊ एक जणाला म्हणले होते, का रे चल ना वारीला? ते म्हणला, महाराज आलो असतो. मग म्हैस धारच काढू देत नाही म्हणला कोणाला. महाराज म्हणले, मग म्हैस मेल्या मग काय करशील? आणि खरंच म्हैस त्याची दुसऱ्या दिवशी मेली. ते दुसऱ्या दिवशी दिंडीतच आला. महाराज म्हणले, अरे म्हशीची धार कोण काढीन? ते म्हणला, महाराज तुमचे शब्द खोटे कसे होतील? काय झालं? म्हैसच मेली म्हणला. महाराज म्हणले, बरं झालं मेली. ती म्हैस जर तुला आळंदीला येऊ देत नसल, ती म्हैस जर तुला पंढरपूरला येऊ देत नसल, ती म्हैस जर तुला वारीला जाऊ देत नसल, बऱ्याच म्हशी कीर्तनाला बी येऊ देत नाहीत. मग ती म्हैस चार पायाची असो का मग ती म्हैस, मी म्हशीबद्दल बोलतोय. विठाला तसं महाराज म्हणले, याच्या डोक्यात देव शिरवायचा असेल तर याच्या डोक्यातून काय काढणं गरजेचं आहे? म्हैस काढणं गरजेचं आहे. महाराज म्हणले, याला म्हैसच देऊन टाकतो. महाराज म्हणले, काय म्हणणं आहे तुझं? म्हैस पाहिली का सांगा. महाराज म्हणले, बघ कुठंच पाहू नको, डायरेक्ट घरी जाय, तुझ्या दारात म्हैस उभी. ते म्हणला, महाराज 2 दिवस झालं परेशान आहे, पोटात अन्नाचं कण नाही, तुम्ही म्हणतात की म्हैस अरे जा, तुझ्या दारात म्हैस उभी आहे. ते म्हणला, म्हैस जर नाही सापडली, मेन तुम्ही येत म्हणला. हां, मी बी याच भागातला आहे म्हणला. आणि महाराज म्हणले, सापडल्या काय करशील? सापडल्या म्हणताना ते करीन म्हणला. महाराजाला एवढंच पाहिजे होतं. महाराज म्हणले, जा आता म्हैस तुझ्या दारात उभी. पळत आला, घरापुढे आला तर खरंच म्हैस दारात उभी. घरच्या लोकांना विचारलं, अरे कुठं सापडली, कधी सापडली, कशी अरे सापडलीच नाही. बघा ना, दारात म्हैस उभी आहे, दारात दावणीला वैरण खायली म्हैस. आणि मग तुकोबाऱ्याचा अधिकार त्याच्या लक्षात आला. अरे अरे अरे, तुकोबाऱ्या मला म्हणले होते, म्हैस पाहण्यासाठी काय प्रयत्न करतोस? तू काय कर, देव पाहण्यासाठी प्रयत्न कर. चुकलं म्हणला. ज्या महात्म्याच्या शब्दात म्हैस सापडू शकते, त्या महात्म्याच्या शब्दात देव सापडू शकत नाही का? अरे चुकलं म्हणला. आपलं आयुष्य म्हणला वाईट गेलं, पण गेलेल्या आयुष्यात बदल करू शकत नाहीत, पण राहिलेल्या आयुष्यात आपण बदल केल्याशिवाय राहत नाहीत. जाऊ द्या म्हणला, राहिलेलं आयुष्य आता आपण बदलून टाकू.
कोणाचं खाण्यात गेलं असेल, कोणाचं पेण्यात गेलं असेल, मागचं पाहू नका, मागील केले ते पाहू नका, पुढे जामीन आहे. मग आता तरी पुढे हाची उपदेश. आता मला व्यर्थ जीवन घालवायचं नाही, आता तुकोबाराच्या संगतीत मला जीवन काटायचंय. उरले ते हरी तुम्हा समर्पण. वैराग्य प्राप्त झालं आणि घरच्या लोकांना म्हणलं, हे बघा आता ही म्हैस आणि तुम्ही. घरचे म्हणले तुम्ही, ते म्हणले तुम्ही ना आम्ही. आता समन मिटला. देव माझा मी देवाचा, आणि हीच माझी सत्यवाचा. तुकोबाराचे शब्द त्याच्या अंतकरणाला लागले. पळत आला, रडत येऊ लागला. तुकोबारायला लांबूनच पाहिलं. सांगितलेलं गिऱ्हाईक रडत येतंय. ज्या अर्थी रडत येतंय त्या अर्थी आपल्या इंजेक्शनचा परिणाम याला सांगू लागलो तेव्हा धावू लागलो. आता येते रडत येते. महाराज म्हणले म्हैस सापडली नाही का? महाराज म्हैस सापडली. मग आता देव सापडून द्या. आता कळलं म्हणला महाराज. महाराजांच्या चरणी नतमस्तक झाला. महाराजांना त्याच्यावर कृपा केली. 14 टाळकऱ्यापैकी एक टाळकरी झाला आणि जगद्गुरु तुकोबारायांच्या गाथ्याचा लेखक बनला. आज तुमच्या आमच्यापर्यंत तुकोबारायाचे अभंग आलेत का? ते 2 महात्म्याची कृपा आहे. संताजी महाराज जगनाडे सुदुमरेकर आणि गंगाराम पंत मवाळ कडुसकर या 2 महात्म्यानं अभंगलेले. आणि तुकोबारायानं सांगितलं, बाबा रे, माघ शुद्ध दशमीचा उत्सव तू तुझ्या गावामध्ये कर. शुद्ध दशमीचा उत्सव गंगाराम पंतानं कडूस गावामध्ये त्या वाड्यात केला. त्या वाड्यात माझं कीर्तन झालेलं आहे. आज सुद्धा माघ शुद्ध दशमीला त्या वाड्यामध्ये देवाच्या पायघड्या उमटतात. देव आज सुद्धा त्या गावामध्ये येतो. हा अधिकार कशामुळं प्राप्त झाला? तुकोबारायामुळं प्राप्त झाला. तुकोबारायाचे शब्द त्याला का लागले? आशाबद्ध भक्ता धाक श्रोत्याची या चित्ता. याला म्हणायचं चित्ती नाही आस. आणि म्हणून त्याचा पांडुरंग विठ्ठल. अशाच भक्ताजवळ देव येतो. असे भक्ताची घरी, भक्ताची घरी. भक्ताची घरी कामे न सांगता करी. देवानं काम कोणाचं केलं? तुकोबाराने एका अभंगात यादी दिली. उंच नीच काही नेने भगवंत तिष्ठे भाव भक्ती देखोनी. आता देवानं कोणाचं काम केलं? 20 मिनिटात सांगू. 20 मिनिटच राहिलेत ना. 8:30 ते 10:30. 10:30ला बरोबर सोडू. एकदा भजन करा. विठाला विठाला. कोणाचंही काम देव करत नाही म्हणले. मग देवाचा स्वभाव आहे अंतरीची घेतो गोडी पाही जोडी भावाची. तुम्ही आम्ही बाह्यरंग पाहतो, आपल्याला कुठं अंतरंग कळतंय? लोक फक्त इस्त्रीचे कपडे पाहतात. माणसाच्या मागं किती कर्ज आहे ते पाहत नाही.
लोक फक्त माणसाची गाडी पाहतात, गाडीच्या मागं किती हप्ते ते पाहत नाहीत. लोक फक्त माणसाचा बंगला पाहतात, गौंड्याची किती उधारी राहिली ते पाहत नाहीत. याच्या पलीकडे सांगू का सोपं उदाहरण, सोपं कळण्यासारखं. सध्याच्या काळात तुमचं पोरग जर पोरगी पाहायला गेलं तर रूप पाहून पोरगी पसंत करते का गुण पाहून? रूप पाहून. कोणत्यानं पाहिलेले असतात का? मी बऱ्याच पोरायला सांगत असतो, चमडा चांगला असून उपयोग नसते रे, माणसाचं मन चांगलं असलं पाहिजे. पाहता आलं तर मन पहा, चमडा पाहून बोलू नका. काळ्या मुंगीपेक्षा लाल मुंगी जास्त चावत असते. शब्द उच्चारण्यास आणि लाईट जाण्यास संगत झालं. म्हणजे आपले शब्द काही खोटे नाही. सध्याचा काळ विचित्र आलाय. सध्याच्या काळात कोणी कोणाला कोणी पोरगी देईना. पोरीला आली किंमत आणि पोरीच्या बापाला आलंय डिमांड. लय अवघड आहे महाराज. 10 वर्षापूर्वी पोरीचा बाप असा पाया पडत होता, आमचं लेकरू पदरात घ्या. त्यावेळेस पोराचा बाप म्हणायचा तुम्ही कुठं, आम्ही कुठं, तुम्ही कुठं. आता जिरली का? आता बळच जहारी घालायला, जहारी ते म्हणला पुढच्या घरी. यंदा नाही नादी लागायचं. म्हणून पाया पडून विनंती करतो मुलीच्या बापाला, आपली मुलगी दुसऱ्याच्या घरी देत असताना मुलाची परिस्थिती न पाहता मुलाची स्थिती पाहणं गरजेचं आहे. परिस्थिती नाही, स्थिती. जुन्या काळातली लोक परिस्थिती पाहत नव्हते, स्थिती पाहत होते. घराणा माळकरी आहे का, मुलगा निर्व्यसनी का, देऊन टाका मुलगी. गरीब आहे, असू द्या गरीब म्हणायचे, आज न उद्या होईल श्रीमंत. पण निर्व्यसनी मुलालाच मुलगी देणं गरजेचं आहे. जुनी माणसं म्हणायचे मुलगा श्रीमंत असेल आणि तो जर व्यसनी असेल तर 1 दिवसात इस्टेट टिकून खाऊ शकतो. जुनी म्हणे अर्धीच असाव मात्र कशी असाव, सुखाची असाव. आता तसं राहिलं नाही. आता परिस्थिती पाहिलेत. कसा पाहिजे मुलगा? श्रीमंत पाहिजे, पैशावाला पाहिजे. त्यानं 2 टाईम बिन पाण्याची पिली तरी चालती, रोज त्याला फाट्याहून धरून आणावं लागलं तरी चालते. मग आता कसं पाहिजे? आणि सध्याच्या काळातला जर सर्वे केला ना, जेवढे श्रीमंताचे मुलं व्यसनी आहेत तेवढे गरिबाचे मुलं व्यसनी नाहीत. ड्रग्स कोणाचे मुलं घेतात? खडी फोडणाऱ्याचे घेतात का? यायचेच घेतात ज्यानं दुसऱ्याच्या मुंड्या मोडून कमवले त्याचे. म्हणून परिस्थिती न पाहता काय पहा, स्थिती पहा. तुमची मुलगी सुखात राहील. आणि पोरीच्या माईला तर एकच वाटायले, पोरगं कसं का असं न दिसायला सुंदर असावं, एकुलतं एक असावं, श्रीमंत असावं आणि त्याला मायबाप नसावं. आमच्या गावातली एक बाई म्हणली, माय महाराज लय फिरतात. म्हणलं हो. आणि मग आमच्या पोरीला एखादं पोरगं पाहा ना. म्हणलं काय पोरपात हिंडतो काय मी? नाही तुम्हाला ठापा ठेपा असते. म्हणलं कसं पाहिजे? माळकरी असावं, निर्व्यसनी असावं, एकुलतं एक असावं, श्रीमंत असावं. महाराज आम्ही किती हुंडा द्यायला तयार आहेत. मला चांगली गोष्ट आहे. माय पण आमची एक आट आहे. म्हणलं काय आट आहे? पोराला मायबाप नसावं. म्हणलं बघू छाती दबली माई. पण मी बी कीर्तनकार माणूस आहे. म्हणलं काकू एक पोरगं आहे तसं. म्हणली कसं आहे? म्हणलं श्रीमंत आहे, जमीन जायदाद भरपूर आहे, सगळ्या गोष्टी चांगल्या आहेत, पण पोराची बी एक आट आहे. म्हणली काय आट आहे? म्हणलं पोराची आट आहे, पोरीला मायबाप नसावं. बाई आणि आम्ही काय इरीतुडी हा नाव काय? म्हणलं मग त्याच्या माईनं फक्कोने घ्यावं काय? इरी तुडी हाणाव का म्हणायली? त्याच्या मायला दे पेटून तू आणि बस एकटी शाकात विठाला. तुम्ही आम्ही बाहेर रंग पाहतो, पण जगाचा बाप तसा नाही हो. भाव का भूका हूँ मैं तो, भाव ही बस सार है, भाव से मुझको भजे तो भाव से बेड़ा पार है, भाव बिन कुछ भी दे दे मैं कभी लेता नहीं, भाव का भूखा हूँ मैं तो भाव ही बस सार है, काही न लगे का भावची कारण तुका म्हणे आना विठोबाची, शुद्ध ज्याचा भाव झाला दूर, भाविकासाठी उभा, भाविकासाठी उभा, भाविकासाठी उभा, भाविकासाठी उभा, भाविकासाठी उभा, भाविकासाठी विठू कै
भाविकासाठी उभा भाविकासाठी उभा भाविकासाठी उभा भाविकासाठी उभा देव भावाचा भुकेला देव भावाचा भुकेला देव भावाचा भुकेला देव भावाचा भुकेला कान्हो पात्रे आनंद झाला कान्हो पात्रे आनंद झाला कान्हो पात्रे आनंद झाला विठू दीनाचा दयाळ दयाळ दीनाचा दयाळ वागवी दासाची वागवी दासाची दासाची कळ कळ विठू दीनाचा दयाळ दयाळ दीनाचा दयाळ विठू दीनाचा दयाळ दयाळ दीनाचा दीनाचा दयाळ ही आमच्या खंडाळकर गुरुजीची कृपा आहे विठाला काय हॅलो विठाला विठाला आता काम कोणाचं केलं शेवटचं उदाहरण पाहायचं ऐका तसं आपला मराठवाडा पवित्र आहे पवित्र ते कुळ पावन तो देश जेथे हरीचे दास आणि या मराठवाड्यामध्ये असे काही साधू संत होऊन गेले त्याच्यामध्ये आमचे नामदेवराय असतील जनाबाई असतील जनाबाईचं काय काम केलं सगळ्याला माहिती महाराज जनाबाईसाठी देव एवढा वेडा झाला पहाटे 4 वाजता जनाबाईला उठवायला देव येत होता पूर्वीचा काळ होता जरा बायकायला जरा जास्त कामं होते दळणवळणाचे साधनं नव्हते माणसाकडे एवढा पैसा नव्हता पण माणसं समाधानी होते पूर्वीच्या काळात बायकायला काय काम होतं पहाटे उठून दळावं लागायचं बरोबर आहे का नाही माय दळावं लागायचं आता दळायचं काम राहिलं नाही दळता दळता सासूबाई मेल्या आणि ह्याच्या नशिबी गिरण्या आल्या आता जात बी राहिलं नाही राहिलंय का आता जात 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 कुठं चालले हो जाते चाललो दळायला जात जात मी तर म्हणतो इथून पुढच्या पिढीला तर आता हे जुनी अवजारं सुद्धा कळणार नाहीत जातं कशाला म्हणतेत पाटा कशाला म्हणतेत वरवाटा कशाला म्हणतेत खलबत्ता कशाला म्हणतेत उखळ कशाला म्हणतेत मुसळ कशाला म्हणतेत शिक कशाला म्हणतेत हे कळन का इथून पुढी अहो आताच कळत नाही पुढचं सोडून द्या खेडेगावात ठीक आहे पुणे मुंबईसारख्या मेट्रो सिटीत तर काहीच कळत नाही पुण्यामध्ये काल्याचं कीर्तन करू लागलो आणि काल्याच्या कीर्तनात प्रसंग सांगू लागलो यशोदा माता दह्याचं मंथन करायची रवी डेऱ्यात टाकायची रवी टाकून घुसळण करायची मी एका पुण्याच्या बाईला विचारलं म्हणलं बाई तुम्हाला रवी माहिती आहे का रवी ती म्हणली हो महाराज माहिती आहे ना रवी आणि मी एकाच क्लासमध्ये होतो ती रवी नाही एकडी रवी सांगायला लागलो कळत नाही महाराज जुनं गेलं जुने माणसं लय सांगतात आता पूर्वीच्या काळातल्या बायका काटवटीत भाकरी करायच्या आता काटवटसुद्धा राहिली काटवट गेली आमच्या इकडं तर काय काय बायानं काटवट इकून साड्या घेतल्या काय डोसू लागल्या काटवटी काय माहीत काटवट गेली आणि परात आली आणि ज्या ज्या बाईनं परातीत भाकर केली
असं समजायचं नवऱ्याला आपल्या पायाची माती खाऊ घातल्याप्रमाणे. कसं काय? पूर्वीच्या काळात लाकडी काठोट होती. त्या लाकडी काठोटीला 2 कानं होते. त्या दोन्ही कानावर बाई पाय ठेवायची आणि मधात भाकर. आता या परातीत भाकरी करतात. परातीला कानं असतात का माय? मधात पाय ठेवता का तुम्ही? हा, दोन्हीकडून 2 पाय लावी, त्यात अंगुठ्याचा मळ, पायाची माती, खा माया पायाची माती. लय अवघड झालंय. आता ती काटवट गेली न परात आली म्हणून काटवटीला राग आला आणि त्या काटवटीनं परातीला युक लाद घातली आणि तीच परात तुमच्या पोराच्या वरातीत पालती झाली. धॅतड्यांग 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 आता संस्कृती राहिली. आता काटवट गेली न परात आली. आता ते जुनं काही राहिलं नाही. आता विठाला पूर्वीचा काळ होता. आमची माय माऊली जात्यावर दळायची बघा, आणि दळत असताना बव्या म्हणायची, अभंग म्हणायची. कुठं वेळ निघून जायचा तिला कळायचं नाही. आणि भजन करण्याचा पहिला अधिकार स्त्रीला आहे. या रे लहान थोर याती भलत्या, अगोदर नारी आणि मग. मी तर म्हणतो आपल्या घरातल्या एखाद्या माय माऊलीनं स्वयंपाक करत असताना नामस्मरण केलं तर फार मोठा फायदा आहे. करणारीला फायदा आणि खाणाऱ्याला. पवित्र ते अन्न हरी चिंतनी. अन्नातले दोष निघून जातात आणि ते अन्न न राहतात त्याचा प्रसाद बनत असतो. उद्यापासून एकच म्हणायचं, रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. जोरात म्हणायला लाज वाटत असेल तर म्हणा की मनात म्हणा. जोरात म्हणल्यापेक्षा हृदयात म्हणलेलं त्याला लय लवकर ऐकू जातं. करीत जात जा भजन. आपल्या खेडेगावातल्या बायका भजन करीत नाहीत असं नाही, करतात, पण यायच्या अभंग कोणत्याच गाठ्यात नसतात. कुठून जोडी त्यात दिंडीच्या वाटाने येतात ना बाय आपल्याकडे. मला वा दिंडीत येऊ द्या, माऊलीचा न सवळा पाहू द्या. सवळा काही बी. अरे अरे टोबा तुझ्यात माझं मन, घेतला मोबाईल लावते तुला फोन. मला बापरे, मला हिला देवाचा नंबरच भेटला तर काय करू. तुझी रे आठवण लई लई येते म्हणून तुला मी मिस कॉल देते. बापा देवाचाही तुरे देव माझा नंबर करिये शो. मला बाई इकडे वर तुमच्या पाया पड द्या. रातभर पाकडन काय नाही सापड. भजन म्हणतात का? काही बी. सोमवारी एक बाई अशी बेलवाली आमच्या गावात, बेलवाली. आणि बेल वाता वाता म्हणाली, बेल वाया गेले ग बाई, तिकडेच घसरून मेले. या का भजन आहे? भजन ते मंगळवाणी नरका जाणे चुकेना, नरका जाणे चुकेना, नरका जाणे चुकेना. करायचंय भजन चांगलं करा. पूर्वीच्या काळातली आई ओब्या म्हणायची, अभंग म्हणायची. लेकरू जर रडत असेल ना, लेकरानं शांत बसावं ह्याच्यासाठी पूर्वीच्या काळातली आई अंगाई गीत म्हणत होती. गाय झोपली गोठ्यात घरट्यात चिवताई, परसात बेलीवर झोपल्या गजाई जुई. जगा वेगळी ही ममता हो, जगा वेगळी ही ममता, जगा वेगळी अंगाई. आज माझ्या पाडसाला झोप का येत नाही, निंबोनीच्या झाडा मागे चंद्र झोपला ग बाई. रांगत 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 याचं. आणि आईच्या गळ्यातलं गोड गोड गाणं ऐकत ऐकत त्याला साखर झोप लागायची. एवढे पूर्वीच्या काळातले लेकरं भाग्यवान होते. सध्याच्या काळातले लेकरं लय दलिंदर. त्याच्या आईला अंगाई किती आहेत. हे तर बरेच बसलेले माणसं. त्याला एक लहानपणी कविता होती. शर आला तो धावून आला काळ, विव्हळला श्रावण बाळ. अहो त्या कवितेच्या पाठीमागं रामायण दडलेलं होतं. खरं सांगा आताच्या काळातल्या काय कविता आहे. आमची पोरगी एके दिवशी म्हणाली, पप्पा सांगा कुणाचे.
पप्पा माझ्या मम्मीचे, मम्मी सांगा कुणाची, मम्मी माझ्या पप्पाची, म्याला मग लेकर कोण्या भूताचे. कविता आहेत का ह्या? अहो महाराज, जुन्या काळात आईचा आवाज ऐकला तर लेकरू पाळण्यात झोपत होतं, पाळण्यात. आताच्या आईला मोबाईल लावून द्यावा लागायला, तेव्हा ते झोपायला लागले. 1.5 वर्षाच्या काट्याच्या हातात मोबाईल द्याली. तुम्ही लेकराच्या हातात मोबाईल देताय म्हणजे तुम्ही तुमच्या लेकराचं आयुष्य कमी करताय, हे ध्यानात ठेवा जरसक. 1.5 वर्षाच्या लेकराच्या हातात. एका बाईला म्हणलं, बाई मोबाईल लेकराच्या हातात देऊन ये. ती म्हणली, महाराज तू ऐकत नाही हो. मला ऐकत नाही. बाई 40 वर्षाचा तू ऐकायलाय. 1.5 वर्षाचा तू ऐक ना. काय त्याग केला यानं तू यासाठी बघ ना. भावा बहिणीचा त्याग केला, मायबापाचा त्याग केला. वाघ होता लग्नाच्या आधी, तू लांडगा केलंस. आणि 1.5 वर्षाचं तू ऐकत नाही. म्हणून लेकराला चांगले संस्कार द्या. जुना काळ होता, आमच्या जनाबाईचा आवाज ऐकायला बघा देव सुद्धा तरसत होता. पंढरी माझे माहेर साजनी, पंढरी माझे माहेर साजनी, राही रखुमाई सत्यभामा माता, पांडुरंगा पिता, पांडुरंगा पिता, माहेर पंढरी माझे माहेर साज, पंढरी माझे साजनी, एकदा जा रे अलंकापुरा, एकदा जा रे जा 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 अलंकापुरा, जन्म तेर झाला चुकवा, पंढरी माझे स्वर ऐकायला रात्री 2 वाजता जनाबाईची आठवण आली. देवानं दणकन विटेवरून खाली उडी टाकली. जनाबाईचं घर गाठलं. जना दळायची वेळ झाली. जनाबाई जातेपर्यंत देवानं खुंटा ठोकायचा, दळणाचं टोपलं नेऊन ठेवायचं, निवांत येऊन जनाबाई दळू लागायच्या. काय वैभव होतं जनाबाईचं. दळता दळता घाम यालाय, दागिने काढले, जनाबाईच्या मांडी खाली ठेवले. पहाटेचे 4 वाजले. काकडा सुरू झाला. उठा पांडुरंगा, प्रभात समयोपातला, समयोपातला, वैष्णवांचा मेळा गरुडा पायी दाटला. कानावर आवाज आल्याबरोबर देवाच्या लक्षात आला आता जावं लागतं. थंडीचे दिवस होते. वाकळ खांद्यावर घेतली, विटेव जाऊन उभे राहिले. 4 वाजता पुजाऱ्यानं दरवाजा उघडला. सगळं पाहिलं, मूर्ती पाहिली, दागिना दिसत नाही. चोरी झाली, चोरी झाली. वार्ता पंढरपुरात पसरली. कधी देवाच्या दर्शनाला न येणारे माणसं मंदिरात येऊन देवाची मूर्ती पाहू लागली. मला वाटतं अशा गोष्टीला लोकांना बोलवायची गरज नाही. भांडणं लागल्या म्हणावं लागते का आमचे भांडणं बघा या, कीर्तन असल्या म्हणावं लागते तरी येते का नाही ह्याची गॅरंटी. त्याच्यामध्ये लोकांचा दोष नाही. ज्ञानोबा म्हणले, विषय विषयाचा पडी पाडू, गोड परमार्थ लागे कडू, कडू विषय तो गोडू जीवासी झाला. अख्खं पंढरपूर गोळा झालं. कोणा केली असेल चोरी? त्या काळात CCTV कॅमेरे नव्हते. पायाजवळ वाकळ पडलेली उचलली पुजाऱ्यानं. वाकळ कोणाची? एक जणांना ओळखीलं, महाराज वाकळ जनाबाईची. जनीची? हा, चोरी तिनंच केली. अख्खं पंढरपूर जनाबाईची निंदा करू लागलं. जने लाज वाटत नाही तुला? कीर्तन करतीस, भजन करतीस, देवाची चोरी करतीस. अहो लोक खरं काय खोटं काय याची शहानिशा करत नाहीत. आणि चांगल्या माणसाची निंदा केल्याशिवाय राहत. त्यातली त्यात आमच्या महाराज लोकांवर तर जरा टपूनच असतील. याचा कुठं वाकडा पाऊल पडते.
ज्याचा वाकडा पाऊल पडते ते महाराज नसते. म्हणून तुम्ही आमच्या गळ्यात हार घालतात. कोणी म्हणून परंपरा म्हणून, कोणी म्हणून श्रद्धा म्हणून, पण माझं वैयक्तिक मत आहे, लोक आमच्या गळ्यात हार का घालतात? लोक आम्हाला सावध करतात, महाराज आयुष्यभर हार घालून घेण्याच्यात लायकीचे राहा. कीर्तन झाल्या तुम्ही आमच्या पाया पडतात. कम पडतात? आमचं सगळं दुःख निघून जा आणि महाराजाच्या म्हणा काहीतरी म्हणा. तसं नाही म्हणा, तुमच्या पाया पडतो, पण आयुष्यभर पाया पडून घेण्याच्यात लायकीचे. तसंच मला वाटतं सावध करते समाज. जनाबाईची निंदा करू लागले, चोरी केली, राजाला निरोप पाठवला, राज्य सरकार चोर सापडलाय, काय शिक्षा करायची? सुळावर द्या. चंद्रभागेला सूळ रवला, हातात बेड्या ठोकल्या आणि जनाबाई देवाला जा विचारू लागली, देवा अरे मी चोर आहे का सज्जन आहे तुला माहिती नाही रे, चांगली का वाईट आहे तुला माहिती नाही रे. असा कार्य पांडुरंगा केलास कावा, अलंकार विसरून गेला तू देवा, भाकळ नेली तू अंगावरी, आळ चोरीचा माझ्यावरी, ओव्या गाऊन स्वरात दासी जनीच्या घरात, दळण दळीले सख्या श्रीहरी, आळ चोरीचा माझ्यावरी, आळ चोरीचा माझ्यावरी. पांडुरंगा काय केलं? धुंद झाला तुझा दरबार, झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार, झाला तुझा दरबार. अरे काय केलं देवा? देवाच्या लक्षात आलं, वढत वढत जनाबाईला नेलं, सुळाकड पाहिल्याबरोबर सुळाचं बाणी झालं. धन्य नाम याची जनी, सुळाचे ते झाले पाणी, सुळातून प्रगट झाला, जनाबाईला आलिंगन दिलं. जना अगं तुला वाटते का तुला सुळावर जाऊ देईन? तुला वाटते का संकट येऊ देईन? असं कधीच होणार नाही. जना पंढरपूर पाहू लागलं. पंढरपुराच्या लक्षात जनाबाईचा अधिकार आला आणि अंगीकार ज्याचा केला नारायणी, निंदितेही तेने वंदे केली, जनाबाईला वाचवलं, संकटाला देव धावून आला. म्हणूनच महाराज म्हणले असतील, असे भक्ताची घरी कामे न सांगता करी, देव करतो काय अनाथाचा बंधू, अंगी असे हा संबंधू. जे अनाथ आहेत, जे दीन आहेत, देव दिनाचा दयाळ, दिनाचा नाथ होतो आणि देवा करता काही लागत नाही. तुका म्हणे भावे देवा सत्ता राबवावे, असे भक्ताची घरी कामे न सांगता करी, विठोबा रखुमाई. टाळी टाळी हा हा. विठोबा रखुमाई, 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 यथामध्ये यथावकाश ठरलेल्या नियोजित वेळाप्रमाणे सरळ सरळ अभंगाचा भावार्थ तुमच्या पुढे ठेवण्याचा प्रयत्न केला. आपला टाईम झालेला आहे, म्हणून समयोजाना भलते नाना भलते ते. मला वाटते ज्याला वेळ कळते त्याच्यावर वेळ येत नसते, म्हणून वेळेत कोणताही कार्यक्रम आवरला पाहिजे. म्हणून झालेली सेवा ज्ञानोबाराय तुकोबाराय चुकोबाराय शेना महाराज सावता महाराज नरहरी महाराज गोरोबा काका जनाबाई सुखुबाई अष्टादश सकल संत मंडळीच्या चरणी ही सेवा समर्पित करतो. सुंदरसं कार्यक्रमाचं केलेलं गोडसं आयोजन नियोजन आमच्या इदगे महाराजांनी संपर्क केला आणि पुनश्च एकदा तुमच्या सर्वांच्या दर्शनाचा योग प्राप्त झाला. सर्व ग्रामस्थ मंडळीचं सहकार्य आहे. आम्ही ज्यांच्या घरी बसलो तर आमचे पंजाबरावजी साहेब यांनीही खूप एक महाराजांचं कौतुक म्हणा, गावाचं कौतुक म्हणा त्यांनी केलेलं आहे आणि याच्यातच गावाची कळा लक्षात येत असते. म्हणून असा चंद्र सूर्य असे तोपर्यंत या गावाचा सप्ताह चालत राहो अशी भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो आणि थांबतो. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली.
ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली